आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा गंभीर अवमान झाल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. ग्रामपंचायत कार्यालयात संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सन्मानानं न ठेवता तब्बल 6 डिसेंबर 2024 पासून एका अडगळीतल्या खोलीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेमुळे आंबेडकर प्रेमी आणि अनुयायांच्या भावना तीव्र दुखावल्या असून परिसरातून संताप व्यक्त होतोय. या प्रकरणी शिबलापूर येथील नागरिक संजय मंतोडे यांनी आश्वी बुद्रुक पोलीस ठाणं तसेच ग्रामपंचायत कार्यालयात वेळोवेळी लेखी तक्रारी दिल्या, मात्र प्रशासन आणि पोलिसांकडून अद्यापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. संविधानाच्या शिल्पकाराचा असा अवमान होऊनही पोलिसांची उदासीन भूमिका संशयास्पद ठरत असून हा दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल उपस्थित होतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान हा केवळ फोटोचा प्रश्न नसून तो संविधान, समता आणि सामाजिक न्यायाचा अवमान आहे. हा गंभीर गुन्हा ठरत असताना पोलिसांकडून गुन्हा दाखल न होणं हे अत्यंत धक्कादायक आहे. संजय मंतोडे यांनी मागणी केली आहे की ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी, सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सन्मानपूर्वक योग्य ठिकाणी लावावा. मला लेखी स्वरूपात कारवाईची माहिती द्यावी आणि जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 12 जानेवारी 2026 पासून शिबलापूर ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. काल दिनांक 7 रोजी दुपारी 12 ते 12:30च्या सुमारामध्ये शिबलापूर ग्रामपंचायतकडून अडगळीच्या खोलीमध्ये बाबासाहेबांचा फोटो 6 डिसेंबरचा कार्यक्रम झाला असता तो तसाच फोटो हारासह पडलेला असता ग्रामपंचायतला आम्ही विनंती केली असता त्या ग्रामपंचायतने त्याच्यावरती कुठलीही कारवाई केली नाही व पोलीस स्टेशनला आम्ही हे आंदोलन केलं 3-4 तास. तर पोलीस स्टेशनने आमची दखल घेतली नाही. त्या भागामध्ये मी येत्या 12 तारखेला सोमवारी दिनांक 12 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा पोलीस स्टेशनला दिलेला आहे. सर्व SP साहेबांना ईमेलद्वारे पण माहिती कळवलेली आहे. राज्याचे गृहमंत्री साहेब त्यांना पण ईमेलद्वारे माहिती कळवलेली आहे. माझी सरळ आणि साधी मागणी आहे की आज गावामध्ये जो प्रकार झाला तो इथून पुढं पण होऊ नये, आमचा रोष बनावू नये हे मी त्यांना वारंवार विनंती केली आहे. आज माझ्या गावामध्ये काही खापरे आहेत जे बाबासाहेबांना मानत पण नाही कधी आणि आज ग्रामपंचायतीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोक ते अधिकारी तिथं आहे, पदाधिकारी आहे. आज जर बाबासाहेबांचा त्यांनी अपमान केलेला आहे तर वरून तेच म्हणणार की आमचा पण तेवढाच अधिकारी बाबा, ही चुकीची गोष्ट आहे. वारंवार अशा गोष्टी होऊ नये, समाजात चुकीचा मेसेज जाऊ दे. म्हणून माझी नम्रपणे विनंती आहे की जे ग्रामपंचायतचे जे सर्व लोक आहे, कर्मचारी, पदाधिकारी यांच्यावरती तात्काळ लगेच लवकरात लवकर SP साहेबांनी, PI साहेबांनी लवकरात लवकर गुन्हा नोंदवावा ही माझी त्याला नम्र विनंती आहे. आणि आज जाणून बुजून काही लोक जातीचाच विषय लावून राहिले आहे. तिथं कर्मचारी मोठ्या प्रमाणात त्याचे आहे आणि त्यांचं म्हणणं असं आलं की आमचेच कर्मचारी त्यांच्यावर गुन्हा का दाखल करायचे. तर माझी त्यांना एक विनंती आहे, ज्यावेळेस कणकवलीला छत्रपतींचा पुतळा वाऱ्याने पाडला होता तर त्या जे कामगार होते कामगारांवर गुन्हा दाखल नाही करत, तर त्यांनी ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला. जे कोणी जे सर्व जे पदाधिकारी होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. माझी सर्वसामान्य राष्ट्र एवढीच मागणी आहे, ग्रामपंचायतीवरती कारवाई करावी. ग्रामपंचायतचा सरपंच, संपूर्ण बॉडी, ग्रामसेवक काय त्यांचे पदाधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. एवढी साहजिक माझी एकदम सरळ आणि सोपी मागणी आहे. याचं कोणीही राजकारण करू नये, कोणीही जातीवाद करू नये, एवढी प्रामाणिक मागणी आहे. तरी पण पोलीस याची दखल घेत नाही. मी कलम 295A, 504, 505 तसेच SC ST आचारसंहिता प्रतिबंधन अधिनियम 1989च्या अंतर्गत हा गुन्हा दाखल होतो आहे. तर तरी पण हे PI काल मी 4 तास इथं आंदोलन केलं असता तर PI साहेबसुद्धा त्याची दखल घेत नाही. SPला पाठवला. तर माझी त्यांना नम्र विनंती आहे
की लवकरात लवकर समाजाचा आक्रोश बघू नये. ही जेवढी साधी आणि सरळ गणित आम्ही संविधानाला मानणारा आहे, त्यामुळं आम्ही कुठल्याही गोष्टीचा कायदा हातात नाही घेता त्याला रिस्तर अशी मागणी करतो. तर त्यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आमचे समाज दैवत यांच्यापर्यंत पण आम्ही हा मॅसेज दिलेला आहे. तर मग येत्या काळात हे आंदोलन जास्त भडकाव होऊ नये आणि महापुरुषांचा अपमान होऊ नये, तर हे लवकरात लवकर यांनी थांबावे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. येत्या 12 तारखेला आम्ही आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. त्याबद्दल ग्रामपंचायतीकडं पण आम्ही लेखी दिलेला आहे, PI साहेबांना लेखी दिलेला आहे. आज आता DSP साहेबांकडे जातो आहे, त्यांना पण देत आहे. याच्यात जर त्यांनी कारवाई नाही केली ग्रामपंचायतीवरती तर मी येत्या 12 तारखेला आमरण उपोषण करत आहे. जय संत. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असंही मनतोडे यांनी स्पष्ट केलंय. आता तरी पोलीस प्रशासन जागं होऊन दोषींवर तात्काळ कारवाई करणार का, याकडं संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.